₹1 पीक विमा योजना बंद केल्यानं शेतकरी नाराज झालेले आहेत। सरकार आणि पीक विमा कंपन्यांचं साटलोटं आहे असा शेतकऱ्यांनी आरोप केलाय। शेतकऱ्याला आत्महत्येच्या खाईत लोटण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे असं रविकांत तुपकर यांनी म्हटलेलं आहे। सरकारवर घणाघात केलाय। दरम्यान रविकांत तुपकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी। पाहूया। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू म्हणणाऱ्या सरकारने आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांना मोठा झटका दिलाय। पीक विमा ₹1 शेतकऱ्यांना काढता येत होता, मात्र ही योजना आता सरकारनं बंद केल्याने त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसणार आणि शेतकऱ्याला खर्चातून आता पीक विमा काढावा लागणार। या संपूर्ण प्रकरणावर सध्या शेतकऱ्यांमधून मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जाते। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत रविकांत तुपकर यांना विचारून हो काय वाटते सरकारची भूमिका? शेतकऱ्यांना ₹1 पीक विमा काढता येत होता, मात्र आता सरकारने ही योजनाच बंद केली। सरकारची भूमिका ही शेतकऱ्यांना मारणारी आहे, किंबहुना शेतकऱ्यांना आत्महत्येच्या दिशेने वळवणारी आहे। ₹1 पीक विमा योजना जी होती ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली होती आणि त्या योजनेमध्ये 4 ट्रिगर होते। यामध्ये प्रामुख्याने स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, पेरणी न होणे आणि काढणी पश्चात नुकसान हे 4 ट्रिगरचा पीक विमा मिळायचा। या 4 ट्रिगरमध्ये आता केवळ कापणीच्या वेळी प्रत्यक्ष उत्पादनाच्या तपासणीनुसार भरपाई देणार आहे। त्यामुळे कमीत कमी शेतकऱ्यांना विमा मिळणार आणि सरकारने आता आमचं प्रीमियम भरायचं बंद केलं, त्यामुळे शेतकऱ्यांना प्रीमियम भरायला लागणार। आम्ही प्रीमियम शेतकऱ्यांनी भरल्यावर विमा मिळण्याची गॅरंटी नाही, कारण या विमा कंपन्यांचं आणि सरकारचं सॅटलमेंट आहे। सरकारचं धोरणच मुळात शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेलं आहे। सोयाबीन कापसाला भाव नाही, या सरकारच्या छाताडावर बसून कर्जमुक्ती घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असा आमचा निर्धार आहे। आणि पीक विम्याच्या बाबतीत सुद्धा जुने ट्रिगर कायम ठेवा अशा पद्धतीचं आमची शेतकऱ्यांची मागणी आहे। आणि सरकारनं जर का शेतकऱ्यांना गृहीत धरण्याचा प्रयत्न केला तर याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।